आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. सध्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जगातील अनेक समस्यांवर महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या सर्वसमावेशक आणि विकेंद्रीकरणाला चालना देणाऱ्या स्वयंरोजगार निर्मितीची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय पारंपरिक ज्ञान आणि ग्रामीण भागातील नवीन पायाभूत संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या द्वैवार्षिक पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची ग्रामीण पारंपरिक ज्ञानाशी सांगड घालण्याचा गांधीजींनी दिलेला उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल इथं काल रात्री सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. मात्र या चकमकीत राज्य पोलीस दलातील हवालदार मंजूर अहमद शहीद झाले. या दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे काही जवानही जखमी झाले. महाराष्ट्रात संरक्षणाशी संबंधित अनेक संस्था तसंच खासगी उद्योग आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र हे संरक्षण आणि हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचं केंद्र बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला. मुंबई इथं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित डिफेन्स अँड एरोस्पेस मेक विथ महाराष्ट्र या परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता असून राज्यात कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे. त्यामुळे संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांना इथे सुरक्षित वातावरण मिळत असल्याचं ते म्हणाले. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचे यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.